ज्ञान होईल आम्हाला ते श्रवणाने होईल. गुरुमेवाभिगच्छेत, जा गुरुकडे जा. कारण ब्रह्मज्ञान हे अन्य मार्गाने होणार नाही. मी नुसती पुस्तकं वाचतो आणि मला ब्रह्मज्ञान होईल असं होत नसतं. पुस्तकातून बाकीची ज्ञानं पुस्तकातून होतील, होणार नाहीत असं नाही. आपण ग्रंथांना गुरु मानणारे लोक आहोत. पण ग्रंथाचं गुरुत्व हे ब्रह्मज्ञाना व्यतिरिक्त ज्ञानाकरता आहे. ब्रह्मज्ञानाकरता मात्र इतर काही चालत नाही. गुरुच्या मुखातूनच तो बोध व्हावा लागतो. ज्ञानोबारांनी पुष्कळ आपल्याला प्रमाणं दिली आहेत. त्याकरता ज्ञानेश्वरी पहा, आपण नाथ भागवत पहा, अनेक 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 प्रमाणं आपल्याला देता येतील. अवधूत आणि यदूला 24 गुरु सांगितले. त्याच्याकरताच सांगितले. गुरुकडे गेल्याशिवाय ज्ञान होणार नाही. बाकीची ज्ञान होतील आम्हाला, पण ब्रह्मज्ञानाकरता गुरु करावा लागेल. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. नाथ महाराजांनी बोलून दाखवले आपल्या. मला याचा विस्तार फार करायचा नाही आहे, पण ऐकावं लागेल एवढी गोष्ट खरी आहे. श्रवणाशिवाय ज्ञान होणार नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी या श्रुतीवर भाष्य करताना असं सांगितलं, शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणं न कुर्यात गुरुमेव अभिगच्छेत. तो शास्त्रज्ञ असला तरी ब्रह्मज्ञानाचं अन्वेषण त्याने आपल्या बुद्धीनं करायचं नाही. गुरुम एव अभिगच्छेत, गुरुकडेच गेलं पाहिजे. गुरुमुखातून ते येतं. कशाकरता मी आपल्याला हे सगळं सांगतो? श्रवणाने आम्हाला ज्ञान होतं हे जरी खरं असलं तरी त्या श्रवणाचा एक अधिकार लागत असतो. कानावर पडलं आणि कळालं, याला काय अधिकार लागतो? मी तुमच्या समोर एखादा शब्द उच्चारला, आंबा हा शब्द मी तुमच्या समोर उच्चारला. आंबा शब्द तुमच्या कानावर पडल्यानंतर तुम्हाला ज्ञान झालं की नाही? झालं. मी तुमच्या समोर शब्द उच्चारला बासुंदी, तुम्हाला कळलं की नाही? काहीतरी एक पदार्थ डोळ्यासमोर आला असेल, कुणाच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, कुणाला त्याचा गंध आला असेल, कुणाला ते घट्ट पातळ काहीतरी डोळ्यासमोर आलं असेल, कुणाला त्याचा रंग डोळ्यासमोर आला असेल, कुणाच्या जिभेवर त्याची चव तरळली असेल, काहीतरी झालं असेल. पण आंबा हा शब्द उच्चारल्यानंतर तुम्हाला काहीतरी कळालं. आता मी शब्द उच्चारतो ब्रह्म, काय कळालं? काय डोळ्यासमोर काय आलं सांगता येत नाही. निश्चितपणाने याचा निर्देश आम्हाला करता येणार नाही. मला आत्ता ते जास्त विस्ताराने बोलायचं नाही आहे. मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा श्रवणानं ज्ञानाचा विचार आपल्याकडे सांगितला जातो त्यावेळेला त्या श्रवणाकरता अधिकाराची अपरिहार्यता गृहीत असते, असं मला सांगायचं. अधिकाराची अपरिहार्यता गृहीत आहे त्याच्यामध्ये. नाथ महाराजांनी भागवत सांगितलं, मान्य आहे, पण आम्ही उद्धवाच्या अधिकारापर्यंत पोचलेलो आहोत का? पोचलेलो नाही. ठीक आहे, मान्य आहे, सगळ्यांना मान्य करावं लागेल. आत्ता जरी तुम्हाला प्रतिसाद द्यायचा नसला तरी देऊ नका, पण आम्ही अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याच्या योग्यतेचे आहोत काय? का अजूनही धृतराष्ट्राचीच पंगत धरलेली आहे? अजूनही ती पंगत सोडायला तयार नाही ना आम्ही. अर्जुनाची पाती जे परिसण या योग्य होती, तरी अवधान द्यावे संती विनवणी सलगीची हे ज्ञानोबराय बोलतात. त्याला काही हेतू असेल की नाही? आम्ही कुणाच्या पंक्तीला बसलो आहोत? धरली कुणाची पंगत आम्ही? अर्जुनाची का धृतराष्ट्राची? अर्जुनाची का धृतराष्ट्राची? धृतराष्ट्र बिचारा मामकाहा पांडवाहा याच्या पलीकडे बाहेरच पडत नाही आहे. याच्या एकच प्रश्न बिचाऱ्यांनी विचारलाय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवहा मामकाहा पांडवाहा चैव किम कुर्वत संजय. त्यांनी बिचाऱ्यांनी प्रश्न विचारला आणि त्याचं दुर्दैव हे की मामकाहा आणि पांडवाहा याच्या बाहेरच त्याची बुद्धी पडायला तयार नाही. माझे आणि माझ्या भावाचे. आता माझ्या भावाचे ते माझे नसतात काय? असतातच ना. माझ्या भावाची मुलं माझी कुणीच नाहीत का? मग माझ्यामध्ये जर मला माझ्या भावाची मुलं घ्यायची नसतील, माझं हे जर आम्हाला संकुचितच करायचं असेल आणि मी, माझी बायको, माझा मुलगा, माझी मुलगी एवढंच जर मी असेल, माझ्या भावाची मुलंसुद्धा जर मी आणि माझं याच्यामध्ये येत नसतील, तर अजूनही आपली पंगत धृतराष्ट्राची आहे हे मान्य करावं लागेल. तुम्हाला कसं समजायचं आहे तसं समजा.
मला काही म्हणायचं नाही, पण आम्ही कधीतरी स्वतःकडे डोळे उघडून बघितलं पाहिजे. आम्ही कुठे आहोत, काय चाललंय, कुठं चाललंय, कधीतरी आम्हाला तपासता आलं पाहिजे. थोडं अंतर्मुख कधी ना कधीतरी वयाच्या एका विशिष्ट प्रसंगात तरी, निदान मुलाबाळांनी 61-65 अमृत महोत्सव साजरा करताना तरी अंतर्मुखता आली पाहिजे थोडीफार. काय चाललंय, कुठं चाललंय, मी कोण, माझं काय आहे, याचा विचार आम्हाला करता आला पाहिजे. धृतराष्ट्र माझं म्हणतो. बरं, अर्जुनाचं असं झालंय, अर्जुनाच्या समोर त्याचे नातेवाईक शत्रू म्हणून उभेत, हातामध्ये शस्त्र धारण करून अर्जुनाचे भाऊ त्याच्या समोर उभेत, पण अर्जुन त्यांना माझं म्हणतोय, धनुष्यबाण खाली ठेवतोय. आणि याच्या सख्या भावाची मुलं असताना सुद्धा हा त्यांना माझं म्हणायला तयार नाही. मग आपण अर्जुनाच्या पंक्तीत आहोत का धृतराष्ट्राच्या? ठरवा, एकदा ठरवा. आमचा अधिकार नाही आहे. गीता एकदम आम्ही ऐकावीन, आम्हाला ऐकल्याबरोबर ग्रहण व्हावी असं होत नाही. नाथ महाराजांची काही अजून स्फुट प्रकरण आहेत. शुकाष्टकावर आहे, नाथ महाराजांचा स्वात्मसुख आहे, नाथ महाराजांची अनेक अजून चतुश्लोकी भागवतावर नाथ महाराजांचं विवरण आहे. हे तर अजून अवघड आहे. शुकाष्टकावरचं ऐकणं आणि आम्ही समजून घेणं अजून जास्त तात्विक आहे. चतुश्लोकी भागवत अजून जास्त संकुचित आहे एका अर्थाने, म्हणजे विचाराचा संकोच आहे. किंवा आपल्याला आता विचाराचा संकोच आहे म्हणजे मग नाथ महाराजांचे विचार संकुचित आहेत असा अर्थ नाही. विचाराचा आपला शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे. हां, हे लक्षात, हा शब्द कळतो, विचाराचा संकोच जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे. हे मराठी झालं, जास्त कॉन्सन्ट्रेट, ते कळत नाही चांगदेव 65 सारखं. बर, ठीक आहे, आम्ही काही उद्धवाच्या योग्यतेचे नाही, आम्हाला काही जास्त तात्विक कळत नाही वगैरे वगैरे, जे काही असेल ते असेल. प्रश्न इतकाच आहे की मग आम्हाला धन्यतेचा अधिकारच नाही काय? का अधिकार प्राप्त करून घेऊनच पुढं आम्हाला धन्यता आहे असं काही आहे? आम्हालाही काही अधिकार आहे, मुक्त होण्याचा अधिकार, आनंदी राहण्याचा अधिकार, सुख प्राप्तीचा अधिकार आम्हाला पण आहेच आहे ना. या जगतामध्ये जो मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे त्याला मुक्त होण्याचा अधिकार आहे की नाही? आहे. त्याला आनंदी राहण्याचा अधिकार आहे की नाही? 100% आहे. त्याला ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार आहे की नाही? 100% आहे. मग आम्हाला अधिकार आहे, पण आम्हाला तिथपर्यंत पोचता येत नाही. मग आम्हाला आमची काही व्यवस्था करा ना, काही व्यवस्था करा. आम्हाला हे सगळं सोडून तिथपर्यंत जाता येत नाही. तिथपर्यंत गेल्याशिवाय देव कळत नाही, देव कळाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. आणि आम्हाला या मार्गानं जायला सवडच नाही, आम्हाला या मार्गानं जायला वेळच नाही, आम्हाला या मार्गानं जाणे इतकी बुद्धी नाही, आम्हाला आमचा प्रपंच सोडायचाच नाही. अरे मग आमच्याकरता काही व्यवस्था आहे का नाही? बरं, दुसरी गंमत अशी आहे याच्यामध्ये की श्रवणाचा अधिकार प्राप्त करून घेणाऱ्यांची संख्या आणि त्या अधिकारापर्यंत न पोचणाऱ्यांची संख्या, याच्यात कोणती संख्या मोठी आहे? विचार करा ना. सामान्य माणूस तो अधिकारापर्यंत पोचत नाही, त्यांची संख्या मोठी आहे. अधिकार फार थोड्या लोकांना प्राप्त होतो. चांगदेव होण्याचा अधिकार किती जणांना आहे? सगळ्यांना नाही. तुकोबारांनी म्हटलंय, आवश्यक तो शेवट येर वाऊगी खटपट, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा कोणीतरी या विरळ्या वाटेवरून जातो, सगळे नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. भगवंताचे शब्द 7वा अध्याय भगवद्गीतेचा. सुदुर्लभा, अत्यंत दुर्लभ आहे. आमच्यासारख्यांची संख्या जास्त. तुकोबारांनी म्हटलं, आता हाही विचार बोलून दाखवतो, मला क्षमा कराल आपण माझ्या भाषेबद्दल, पण तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. म्हटलं ना, याच्या पुढं काय हो? शहाणा तो धणी घेतो येथे किंवा घेता असे, काय पाठ असेल तो तुमचा असू देत. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुने, शहाणा तो धणी घेतो येथे. आता मी आपल्याला असं विचारतो,
जर हे सर्वाहुनी सोपे आहे तर शहाणाच का घेतो? जर हे सर्वाहुनी सोपे आहे तर हे शहाणाच का घेतो? म्हणून मी म्हटलं की मला क्षमा कराल भाष्य करता, मला याच्याही पुढच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की या जगतामध्ये शहाण्यांची संख्या जास्त आहे का मूर्खांची? माझा प्रश्न सोपा आहे आणि तुम्ही निर्धास्तपणाने उत्तर द्या, मला काही वाटणार नाही. काय होतं, मनुष्य आता शहाण्यांची संख्या जगात जास्त आहे का मूर्खांची असं म्हटलं की मनुष्य पटकन उत्तर देत नाही. मनात भय काय असतं, आपण दिलेल्या उत्तरात आपलाच समावेश झाला तर भीती असते. मला मान्य आहे, मी थोडंसं मानस जाणू शकतो, थोडा मनोदय कळतो. विचार करा ना, मग जर सर्वाहुनी सोपे आहे तर सर्वा करता का नाही आहे, शहाणाच का? जर हरिपाठ सोपा आहे, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद असं असेल तर अद्वैत कुसरी विरळा जाणे का? हे विरळाने का जाणावं, शहाण्यानेच का घ्यावं? या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या शब्दाचा हरिपाठ म्हणताना आम्ही कधी विचार केलाय का? कधीतरी करावा लागेल, कधीतरी केलेला बरा राहील. आम्हाला अधिकार नाही, आम्ही अर्जुनाच्या पंक्तीत नाही बसू शकत, आम्ही एकदम उद्धवाच्या बरोबरीचे नाही होऊ शकत, आम्ही नाही परीक्षिती राजाच्या मांडीला मांडी लावून बसू शकणार, आम्ही नाही चांगदेव होऊ शकणार. मान्य आहे, मग आमच्या कल्याणाची काही व्यवस्थाच नाही का? कधी तो अधिकार आम्हाला मिळणार, कधी आम्हाला मोक्ष मिळणार, कधी आम्ही त्या मार्गाने जाणार, कधी त्या अधिकाराची जाणीव आम्हाला होणार, कधी आम्हाला आमच्या जीवनातल्या उणीवा कळणार, कुणाला माहिती कधी कळणार? मग आमच्या कल्याणाची काही व्यवस्था या जगाच्या पाठीवर नाहीच आहे का? मी अज्ञानी आहे, मी सामान्य जीव आहे. जन्माला यावं, आपल्या वाट्याला आलं ते काम करावं, कधीतरी मरण येईल तर मरावं, आपला उदरनिर्वाह आपल्या कार्यातून साधावा, शक्यतो आपल्या आपल्या मार्गाने पुढे चालत राहावं, मिळेल त्याच्यापेक्षा जास्त मिळवण्याचा प्रयत्न करावा. जर न मिळालं तर नाईलाजाने का असेना पण जे मिळालेलं आहे त्यामध्ये समाधान मानावं. इतक्या साध्या सरळ सोट पद्धतीनं जाणारा मी माणूस आहे. पंढरपूरला कोणी चला म्हणालं, चला म्हणावं. कुणी म्हणालं पंढरपूरला हा पांडुरंग आहे, बरं म्हणावं, नमस्कार करा, नमस्कार करावा. बरं आता आपल्याला परत जायचं आहे, बरं परत जायचं आहे, परत निघावं. इतका सरळ माणूस आहे मी. मला बाकीचं काही माहीत नाही, मला तत्वज्ञान कळत नाही, मला ब्रह्म म्हणजे काय माहिती नाही, माया शब्द आम्हाला माहिती नाही आहे, पुरुष म्हणजे काय माहीत नाही, प्रकृती म्हणजे काय माहीत नाही, स्वगत सजातीय विजातीय भेद म्हणजे काय आम्हाला माहीत नाही, आम्हाला वेदांताच्या संकल्पना कळत नाहीत, पारिभाषिक शब्द आम्हाला ज्ञात नसतात. मी एक साधा सरळ प्रपंच करणारा प्रापंचिक मनुष्य आहे. पण मला हे अपेक्षित आहे की माझ्या जीवनामध्ये दुःख नसावं आणि माझ्या जीवनामध्ये सुख यावं, याची मला अपेक्षा आहे. हां, कदाचित मोक्ष नावाची ही संज्ञा मी स्वीकारणार नाही. माणसांना मोक्ष म्हटलं की थोडं जड वाटतं. अहो मोक्ष विषय आम्हाला काय सांगता, कशाला हे आम्हाला, थोडं परमार्थाच्या संकल्पना वापरल्या की जड वाटायला. एकाला मी सहज विचारलं, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का? सहज विचार, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली? तो म्हणाला आपण असल्या भानगडीत पडत नाही. मला त्या दिवशी कळालं की सकाळी उठून स्नान करून गंध लावून आपण जे करतो ना ती भानगड आहे. तुम्हाला मोक्ष पाहिजे का? नाही हो, तसल्या भानगडीत आम्ही कधी पडलो नाही. मोक्ष भिक्षा ते काय आमचं काम आहे काय? मान्य आहे. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, विचार करा आपण. काय होतं, तत्वज्ञानाच्या संज्ञा तुम्ही नाकारू शकता, संकल्पना नाकारणं अवघड असतं. तुम्ही संज्ञेचा निषेध करू शकता, संकल्पनेचा निषेध होणार नाही. संकल्पना कळणं महत्त्वाची आहे. संज्ञा तर बदलता येते, संज्ञा तर वेगवेगळ्या दिल्या जाऊ शकतात. कदाचित सगळ्यांच्याच संज्ञा त्याच असतील असं नाही, परंतु संकल्पना मात्र सगळ्यांची तीच आहे. विस्तार करत नाही मी. पण दुःखाची पूर्णतः निवृत्ती व्हावी आणि आनंदाची कायमची प्राप्ती व्हावी, ही जर अपेक्षा या जगतामधल्या प्रत्येक जीवाला आहे तर यालाच वेदांतामध्ये मोक्ष अशी संज्ञा येते. संकल्पना काय आहे? दुःख कायमचं जावं आणि सुख कायमचं मिळावं. आता दुःख कायमचं जावं आणि सुख कायमचं मिळावं, इथल्यापैकी कुणाला नको व्याजासकट परत आणून द्या, तुम्हाला 10 नारळाचं तोरण बांधतो. केलाय का नवस तुम्ही कधी?
केलाय का? आम्हाला असं वाटतं की आमचं दुःख कायमचं जावं आणि आम्हाला हे कायम वाटत राहतं की आम्हाला जे सुख मिळावं. वही संपली, पुस्तक फाटलं, फी भरायची, कपडे फाटले, हेच झालं तेच झालं, बायको म्हणते असं झालं तसं झालं, मुलं म्हणतात, भाऊ तक्रार करतो, बहीण तक्रार करते, आई वडील म्हणतात औषधं संपली, काय करावं, परत परत तेच 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 तेच. मग असं वाटायला लागले ना महाराज, हे सगळं सोडावं आणि कुठंतरी लांब निघून जावं. आम्हाला प्रांजळपणाने सांगतात कुठेतरी लांब निघून जावं असं वाटायला लागतं. मग आम्ही ऐकून घेतो. आता बिचाऱ्याची व्यथा आहे संसाराची, कोण काय करणार. आम्ही ऐकून घेतो. तो म्हणतो हे सगळं सोडावून कुठेतरी लांब निघून जावं असं वाटायला लागतं. थोड्या वेळाने मग आम्ही त्याला विचारतो, मग वारी करून कुठं जाणार आहे? तो म्हणतो घरीच जाणार आहे. अरे मग कशाला सांगितलं मला सगळं लांबलंच? संसारातली दुःख आम्हाला कळत नाही आहेत ही आमची अडचण नाही आहे. त्या दुःखाच्या निवृत्तीचा सुयोग्य उपाय आम्ही शोधत नाही आहोत ही आमची अडचण आहे. ऐका मी काय म्हणतो ते. माझं बोलणं थोडंसं आपल्याला कठीण वाटलं तरी थोडं ग्रहण करा. आमच्या अडचणी नेमक्या कुठं आहेत? आम्हाला संसार करायचा का परमार्थ करायचा आहे? परमार्थ करायचा आहे. मग प्रवचन झाल्यावर कुठं जाणार? घरीच जाणार. घरीच लांब निघून जाऊ काही नसतं, तसं काही नसतं, पुन्हा घरीच जावं लागतं. बरं जाऊ द्या, मी दुसरं उत्तर देतो. तुम्हाला प्रपंच करायचा आहे का परमार्थ करायचा आहे? कोणीतरी म्हणेल अहो नाही नाही आम्हाला प्रपंचच करायचं. तुम्ही परमार्थ केला तर आडवं लावताना आम्हाला प्रपंच करायचं. मग आता माझं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला प्रपंच करायचा आहे तर प्रवचनाला कशाला आले? इथं कशाला? वेळ जात नाही म्हणून, घरी करमत नाही म्हणून इथं कशाला आले? काहीतरी पारमार्थिक ऐकायला मिळेल म्हणूनच आला ना आपण. काहीतरी नाथ महाराजांचे हरिपाठाचे 4 शब्द कानावर पडतील, नामस्मरणाचं काही महत्त्व कळेल म्हणूनच आला ना आपण. मग आता मला सांगा, आपल्याला प्रपंच करायचा आहे का परमार्थ करायचा? दोन्ही करायचं आहे. दोन्ही करायचं आहे ना. मग माझं आता पुढचं म्हणणं ऐका. माझ्याकडे सगळी उत्तर आहेत. माझं पुढचं म्हणणं ऐका. तुकोबारायांचा अभंग आहे. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, एकही निदानी न येत्यासी. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा. तुका म्हणे त्यासी दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. तुकोबाराय म्हणतात प्रपंचन परमार्थ दोन्ही करतो म्हणलं तर होत नाही. का होत नाही? कारण वेदांताचा एक नियम आहे जो आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला अनुभवता येऊ शकतो. वेदांताचा साधा आणि सरळ नियम आहे, 2 परस्पर विरोधी धर्म एका वेळेला एका आश्रयाला राहू शकत नाहीत. वेदांताचा नियम आहे 2 परस्पर विरुद्ध धर्म एका वेळेला एक समयावच्छेदाने एका आश्रयाला राहू शकत नाहीत. मला सांगा, एका वाटीमध्ये पाणी आणि त्याच वाटीमध्ये पाणी असताना निखारा, दोन्ही एका वेळेला राहू शकतील का? नाही ना. जर निखारा उष्णता तीव्र असेल तर पाण्याची वाफ होऊन जाईल, काहीतरी एकच उरेल. किंवा पाण्याचं प्राबल्य असेल तर निखाऱ्याचा कोळसा होईल, एकच उरेल. अग्नी आणि पाणी, शीतलता आणि उष्णता या परस्पर विरोधी धर्माला एका वेळेला एका आश्रयाला आपल्याला ठेवता येईल का सांगा ना? नाही ठेवता येणार. तसं प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही एकाच वेळेला करतो म्हटलं तर चालेल का? चालणार नाही, आमच्याच्याने होणार नाही. मग आम्हाला प्रपंच करायचा आहे का परमार्थ करायचा आहे? याचं उत्तर दोन्ही करायचं आहे हे उत्तर नाही. प्रपंच करायचा आहे उत्तर नाही. परमार्थ करायचा आहे हेही उत्तर नाही. मग प्रपंच करायचा आहे का परमार्थ करायचा आहे असं विचारलं तर काय सांगता? मी सांगतो. मग मी देतो उत्तर, पण मी दिलेलं उत्तर मनातून खरं खरं ते सांगायचं. मनातून मी देतो ते उत्तर बरोबर आहे आणि मनातून ते मान्य करा. मी जर विचारलं आपल्याला प्रपंच करायचा आहे का परमार्थ करायचा आहे तर सगळ्याच्या मनात एकच उत्तर आहे, दोन्ही थोडं थोडं करायचं आहे. हे बरोबर आहे का? आता थोडं थोडं करायचं आहे पण दोन्ही एकाच वेळेला करता येत नाही. साधा प्रश्न आहे. मला सांगा, भागवतांनी याचा हा दृष्टांत दिलाय म्हणून सांगतो आपल्याला. मला सांगा, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही आम्हाला करायचं आहे असं जर आमचं म्हणणं असेल, मी एक साधा दृष्टांत देतो. मला सांगा, मनुष्य किती पायावर चालतो? किती पायावर चालतो? 2.
मनुष्य किती पायावर चालतो? 2. 2 पायावर मनुष्य चालतो का? कारण ज्या वेळेला तो एक पाऊल पुढे टाकलेलं असतं त्यावेळेला मागचं पाऊल उचललेलं असतं, आणि उचललेलं पाऊल जो पुढे टाकून स्थिर करतो त्यावेळेला मागचं पाऊल उचललेलं असतं. मग किती पायावर चालतो? एका. मला प्रामाणिकपणानं सांगा, एका पायावर चालता येतं का? मग मनुष्य किती पायावर चालतो? असं आहे. तसंच आहे आपलं असंच चालू आहे. मी कशा करता बोलतो ऐका. आपलं काय होतं, ज्या वेळेला प्रपंचामध्ये आपण पाऊल टाकतो ना त्यावेळेला परमार्थाचं पाऊल आपण उचललेलं असतं, ते आधार असतं. आणि ज्या वेळेला परमार्थाचं पाऊल आपण जमिनीवर ठेवतो त्यावेळेला प्रपंचाचं पाऊल उचललेलं असतं. एका वेळेला एकच पाय जमिनीवर असतो. दोन्ही पाय जेव्हा जमिनीवर असतात ना तेव्हा ते उभं राहणं असतं, चालणं नसतं. दोन्ही पाय, मग दोन्ही पाय उचला आणि चाला. चालता येईल? चालता येईल का? शक्य आहे का? असं होत नाही. आम्हाला प्रपंचही करायचा आहे, आम्हाला परमार्थही करायचा आहे, दोन्ही एका वेळेला होत नाही. मग त्याच्याकरता काय आहे जीवनामध्ये? त्याच्या कल्याणाकरता साधन काय आहे? प्रपंच द्या सोडून. काहीतरी सांगता, प्रवचनाला बोलावलं म्हणून काही बोलता काय? द्या सोडून म्हणजे असं कसा प्रपंच सोडता येईल? वर्षानुवर्ष आम्ही करत आलोय ना, आता सोडून द्या म्हणता. मग परमार्थ द्या सोडून, असं कसं म्हणता? परमार्थ, ज्ञानेश्वरी सोडायची, हातातली गाथा सोडायचा, अभंग सोडायचे म्हणजे काय चेष्टा? अरे याच्यापेक्षा मेलेलं बरं. दोन्ही सोडा तेही शक्य नाही, दोन्ही धरा तेही शक्य नाही, दोन्हीपैकी एक सोडा तेही शक्य नाही. काय करता काय? आमच्या कल्याणाची व्यवस्था काय? काय केलं पाहिजे आम्ही? दोन्ही करता येत नाही आम्हाला. दोन्ही पाहिजे, प्रपंचही पाहिजे, परमार्थही पाहिजे. थोडं थोडं जसं जमेल तसं थोडं पाहिजे. प्रपंच सोडा म्हणजे सुटत नाही. सुटत नाही का सोडता येत नाही का सोडायचा नाही? हां, त्याचाही एकदा कधीतरी विचार करा. मी पुन्हा सांगतो, सुटत नाही का सोडता येत नाही का सोडायचाच नाही मनापासून? मला वाटतं तिसरा प्रश्न जास्त बरा आहे. आम्हाला सोडायचाच नाही हो. तुकोबारायांचं वचन आहे, भय वाटे पर न सुटे हा संसार. तुकोबाराय म्हणतात, भीती वाटते संसाराची पण सुटत नाही. लोक म्हणतात सुटत नाही म्हणजे अरे आम्ही सोडायला तयार आहोत, आता संसार सोडत नाही आम्हाला. संसार काय सोडत नाही? संसार काय चेतन आहे का आपल्याला घट्ट धरून बसलाय? काय नाही, असं आम्हाला वाटतं. आता संसाराची ती आसक्ती अशी निर्माण झाली, अनेक जन्माचा प्रपंचाचा संस्कार आमच्या चित्तावर इतका दृढ झालाय की आता आम्ही त्याला काढायला तयार आहोत पण तो आम्हाला सोडत नाही. अशी अवस्था आमच्या मनातून झाली. बस मैं कमली को छोड़ रहा हूं, कमली मुझे नहीं छोड़ती, असं झालंय. एक गोष्ट आहे, खूप पाऊस पडला, नदीला पूर आला. नदीला पूर आला. पूर आला, ती नदी गावामध्ये शिरली. गावामध्ये शिरल्यानंतर गावातली बरीच घरं पाडली, घरातलं सामान वाहत जायला लागलं. कुणाचे कपडे, कुणाचं काय, कुणाचं भांडी कुंडी, कुणाची घरं, कुणाचे पलंग, कुणाच्या खुर्च्या, कुणाचं काही, कुणाचं काही वाहत जायला लागलं. आणि हे वाहत जेव्हा पुरातून जायला लागलं तेव्हा पुढच्या गावातले लोक हे सगळं मिळवण्याकरता काठावर येऊन उभे राहिले. कुणाचं तरी काहीतरी मिळेल ना वाहत आलेलं, मग उडी मारायची त्या पुरामध्ये, ते ओढून आणायचं. आपल्या घरी खुर्ची पाहिजे, पलंग पाहिजे, गाद्या चालल्यात, कपडे वाहत चाललेत, पकडा आणा. माणसं वाट बघत होती काय काय वाहत येतं त्याचं. कुणाचे दागिन्याचे डबे वाहत चालले, कुणाचं स्वयंपाकघरातलं काही वाहत चाललं, कुणाचं काही. तेवढ्यात एका त्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या माणसाला असं दिसलं की एक घोंगडं वाहत चाललंय, एक कांबळं वाहत चाललंय, घोंगडं वाहत चाललंय. हे त्यांनी बघितलं. अरे म्हणे आता पावसाळा संपला की हिवाळा येईल, दिवाळीच्या वेळेला आपल्याला घोंगडं लागेल, म्हणून त्यांनी त्या पुरामध्ये उडी मारली आणि पोहत 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 त्या घोंगड्यापर्यंत गेला आणि त्या घोंगड्याला पकडलं. घोंगडं वाहत चाललं होतं, ते घोंगडं पकडलं. गंमत अशी झाली, ते घोंगडं नव्हतं, अस्वल होतं, अस्वल.
ते अस्वल पुरामध्ये वाहत चाललेलं, त्याला कुणीतरी पकडल्यावर अस्वलालाही वाटलं बरं झालं याचा आधार मिळाला, म्हणून अस्वलाने त्याला पकडलं आणि तो त्या अस्वलाबरोबर वाहत चालला. तर किनाऱ्यावर लोक उभे होते बाकीचे गावातले, ते त्याला सांगायला लागले, अरे कशाला त्या घोंगड्याचा नाद करतो, सोडून दे सोडून दे सोडून दे, ते कांबळं सोडून दे. तो किनाऱ्यावरून सांगायला लागले, कमली को छोड़ दो, कमली को छोड़ दो. मग त्यांनी तिथून सांगलं, मैं कमली को छोड़ने को तैयार हूं, अभी कमली मुझे नहीं छोड़ती. आमच्या संसाराचं असं झालंय, अभी कमली मुझे नहीं छोड़ती. आम्हाला सुटतच नाहीये, आम्हाला सोडण्याचं सामर्थ्य नाहीये. झटकन उठावं, संसारातून बाहेर जावं. शक्य आहे काय तुम्हाला आम्हाला? नाही हो, असं शक्य नाही. तेवढं वैराग्य एकदम तीव्र निर्माण झालं तर कसं शक्य आहे? आणि तीव्र वैराग्य अचानकच निर्माण होईल काय? होत नाही. बरं, असं वैराग्य निर्माण झालं तर त्याला घरातले लोक अनुकूल असतीलच असंही नाही. एखादा मनुष्य आहे, श्रीमंत आहे, रोगराई नाही, काही नाही, कुटुंब छान आहे, मुलं कर्तृत्व संपन्न निघाली, मुली चांगल्या घरी पडल्या, घरामध्ये सगळा आनंदी आनंद आहे, नातवंड मांडीवर खेळतात, रोग नाही, कपाळाला कधी सुंठ लागली नाही, बायको चांगल्या स्वभावाची आहे, सगळी अनुकूलता आहे, सगळा व्यवहार, सगळा ताबा आपल्या ह्याचा कारखान्याचा वगैरे व्यवहाराचा सगळा मुलांच्या ताब्यात देऊन टाकला आहे. मुलांनी त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं तो उद्योग वाढवलेला आहे. मुली चांगल्या घरी पडलेल्या आहेत, कुणाची काही तक्रार नाही, जावई चांगले मिळालेत, अधिक मासानिमित्त काही मागणी करत नाहीत, सगळं चांगलं आहे, अनुकूल आहे सगळं, आपली प्रकृती चांगली आहे. मग त्या माणसाने घरामध्ये एके दिवशी जाहीर केलं की पहा, आता मुलंही चांगल्या मार्गाला लागली आहेत, त्यांचं सुरू झालं आहे प्रपंच, उद्योग त्यांनी चांगला वाढवला आहे, मुली चांगल्या घरी पडल्या आहेत, माझी काही कुणाची तक्रार नाही, काही नाही, माझी तब्येत चांगली आहे, नातवंडही मांडीवर खेळली, आता किती वर्ष मी हे सगळं करत बसू? आता मला असं वाटतंय की आयुष्यभर उद्योग केला, व्यवहार सांभाळला, मुलांनाही मार्गदर्शन करून झालंय, आता त्यांनाही काही फारशी आवश्यकता राहिलेली नाही आहे. मग आता असं वाटायला लागले की कुठंतरी ऋषिकेश, हरिद्वार कुठंतरी जावं, एखादी खोली तिथं घ्यावी आणि भगवत चिंतन करत आयुष्याचा उत्तरार्ध, आयुष्याचा उरलेला काळ आनंदानं नामस्मरणामध्ये घालवावा. कुठंतरी आळंदीला जावं, पंढरपूरला जावं, घरातून बाहेर पडावं, लांब कुठंतरी जावं, हिमालयामध्ये बद्रीला, केदारला वगैरे जावं, बद्रीनाथाला वगैरे, आणि तिथं मनापासून साधना करावी मनासारखी, आणि काहीतरी आयुष्याचा उरलेला काल आनंदामध्ये घालवावा. मला काही रोग नाही, मला काही त्रास नाही, मला काही भीती नाही कशाची, पैसाही भरपूर आहे, सगळं अनुकूलता आहे, काही मला काही गरज नाही आहे. मग मी आता उद्या सकाळी घरातून बाहेर पडणार आहे आणि बद्रीनाथाला जाऊन आनंदामध्ये उरलेला काळ घालवणार, असं त्या माणसाने घरात जाहीर केलं. जाहीर केल्यानंतर आता हा परमात्मा प्राप्ती करता निघालाय, याचा घरातल्या लोकांना आनंद व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे. घरातले लोक तो निघाल्यावर काय म्हणतात, अहो एवढं सगळं भरलेलं गोकुळ सोडून जायला काय अवदसा आठवली? वैराग्याला अवदसा म्हणण्याची पद्धत आहे आपल्याकडे. कोण सोडायला तयार आहे? कुणाकडून हे सुटणार आहे? आम्हाला प्रपंच सुटत नाही, सोडता येत नाही, सोडायची इच्छा नाही, सोडण्याचं सामर्थ्य नाही, पण तरीही आम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, तरी आम्हाला धन्यता पाहिजे, तरी आम्हाला आनंद पाहिजे. मग आमच्यासारख्याने काय करावं? असा प्रश्न जेव्हा संतांच्या अंतःकरणामध्ये तुमच्या माझ्या भूमिकेतून निर्माण झाला, त्यावेळेला तुमच्या आमच्या कल्याणाची प्रपंच न सोडता तुमच्या आमच्या कल्याणाची त्यांनी केलेली व्यवस्था म्हणजे हरिपाठ. बस, हरिपाठ म्हणजे दुसरं काही नाही. असोनी संसारी, बस संसारात राहून. कारण जर आम्हाला प्रपंचन परमार्थ या दोन्ही गोष्टी साधायच्या असतील, अंतर जर त्या आमच्याकडून साधल्या जात नसतील, तर भगवंताने आम्हाला त्याची व्यवस्था करून दिली आहे. आपल्याला प्रपंचही करायचा आणि परमार्थही करायचा आहे ना, मग देवाने त्याची व्यवस्था करून दिली. देवाने दोन गोष्टी आम्हाला दिल्या. देवाने आम्हाला एक शरीर दिलंय आणि देवाने आम्हाला एक मन दिलंय. त्यातलं शरीर प्रपंचाला देत राहावं आणि मन परमार्थाला देत राहावं. या दोन्ही गोष्टी एकत्रित रूपानं आपल्याला जर साधायच्या असतील तर त्याच्याकरता, या गोष्टी कळण्याकरता म्हणून संतांनी आमच्याकरता हरिपाठाची निर्मिती केली. हा हरिपाठ तुमच्या माझ्याकरता आहे. कदाचित तो चांगदेवांकरता नसेल, कदाचित अर्जुनाकरता नसेल,
कारण समाजातले सगळेच चांगदेव होऊ शकत नाहीत, सगळेच अर्जुन होऊ शकत नाहीत. आमच्याकरता म्हणून काही व्यवस्था असेल तर ती हरिपाठाची व्यवस्था आहे. हरिपाठ हे नाथ महाराज अथवा ज्ञानोबरायांच्या अभंगांचं संकलन आहे. कसलं संकलन आहे? ज्या अभंगांमधून नाथ महाराजांनी, ज्ञानोबरायांनी, आता आपल्याला नाथ महाराजांच्या हरिपाठाबद्दल बोलायचं आहे. नाथ महाराजांनी ज्या अभंगांमधून हरी या पदाचं आपल्याला चिंतन करायला सांगितलेलं आहे ते अभंग म्हणजे हरिपाठ.